शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आता आलेलो आहोत. जे उमेदवार आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की नेमका ते पुढे काय करणार आहेत, त्यांचा पुढचा अजेंडा काय असेल. खासदार जर झालात तर नेमका काय अजेंडा असेल, काय करणार तुम्ही ठाणेकरांसाठी? खासदार झाल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट, एक सामान्य माणसाला एक मिनिट सर, आता बोलून द्या आता बोलून द्या. सामान्य माणसाला शेवटी एकतर अन्न, जल, निवारा, स्वास्थ्य आणि शिक्षा हे मिळायला पाहिजे. महागाई दूर झाली पाहिजे. तर आमचा मुद्दा हेच आहे की महागाई आम्ही दूर करणार. दुसरी स्वास्थ्य आणि शिक्षा हे फ्री ऑफ कॉस्ट विथ बेस्ट क्वालिटी देणार. मनसे याच सेम मुद्द्यावर मी पुन्हा सांगतो की 5 गोष्टी समोर ठेवून, विकासाचे 5 गोष्टी समोर ठेवून काम केलं पाहिजे. सगळ्यात प्रथम आहे शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला. मग अशी महिलांचा विषय निघाला, त्यात आपण गडबडीत तो वेगळ्या विषयाकडे गेला. तुम्ही लक्षात घ्या, महिला सबलीकरण करणार, महिलांच्या सुरक्षेचा कायदा करणार. उद्योगामध्ये आज मोठमोठ्या कंपनीज बंद झालेल्या आहेत. त्या का बंद झाल्यात, कोणी बंद केल्यात याच्या मुद्द्यात शिरायचं नाही. या देशाचं पुढचं भवितव्य 20 वर्षात 30 कोटी युवक इथे उभे असतील रोजगार मागायला. लघु उद्योगाकडेच हा देश वळायला पाहिजे. काय सांगा? लोकशाही आघाडीमार्फत UPA सरकारने केलेली विकास कामं, त्याचबरोबर महिलां व त्याच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाला आमच्या पक्षाचं धोरण, मला वाटतं का थोडीशी माहिती द्यावी आमच्या सहकार्यांना की 25% महिला आरक्षण पोलीस फोर्समध्ये अंमलात आणलं गेलं आहे. आजपर्यंत ठाणे मतदारसंघात JNNURM मार्फत असलेले कोटीं रुपयेचा आलेला निधी, कारण आमचे खासदार, आमचे उमेदवार JNNURMच्या कमिटीमध्ये होते, आणलेला निधी आणि अपूर्व असलेली जी महापालिका स्तरावरची कामात लागणारा आणखी निधी आणून इथला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, वाहतूक कोंडी, नागरिकांचा घरांची पूर्ण बांधणी, महिला सुरक्षता, ज्येष्ठ नागरिकचा विरंगुळा, अशा सर्व प्रकारे मेट्रोपासून सर्व प्रकार आम्ही करणार आहे. या देशातल्या प्रत्येक घटकाला वाटेल हे सरकार आपलं आहे. त्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते आमचं सरकार करेल. त्याचबरोबरीने जे शेतकरी आहेत की शेतकरी उद्ध्वस्त झालेले आहेत, आर्थिक त्यांची घडी विस्कटलेली आहे, शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करतायत. शेतकऱ्यांमध्ये शांत व्हा. या देशातला कामगार उद्ध्वस्त झालेले आहे. या देशातल्या कंपन्या बंद पडलेल्या आहेत. आपलं काय म्हणणं आहे, आपला नेमका अजेंडा काय असेल जर खासदार म्हणून तुम्ही निवडून आलात तर? बोला. शांत बसा प्लीज. हा बोला. अगदी थोडक्यात अनिल बोकील यांची अर्थक्रांती संकल्पना, कोणालाही कसलाही टॅक्स हा भरावा लागणार नाही. दुसरं म्हणजे कंत्राटदारी, दुसरं म्हणजे कंत्राटदारी पद्धतीला पूर्णपणे स्वल्पविराम देण्यात येईल. तिसरं म्हणजे सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलं की कोठारे भरून देऊ नका, अन्न सगळ्यांना फुकट वाटा. तसंच ठाण्यातले सगळं फिरताना 50% फ्लॅट रिकामे, त्याचा एन्व्हायरमेंटल प्रचंड इम्पॅक्ट आहे. फुकट वाटा सगळ्यांना, हा पहिला. आणि त्यातून कारण सगळ्या राजकीय लोकांची त्याच्यात भागीदारी आहे सगळी. आणि त्यातून शेवटचा मुद्दा असा आहे की कार्यकर्त्यांना पूर्णपणे पायावर उभे राहण्यासाठी, त्यांच्या नेत्यांवर अवलंबून न राहण्यासाठी पेन्शन योजना चांगल्या कार्यकर्त्यांसाठी तयार करण्यात येईल. बिलकुल. आता मला एक अगदी शेवटचा प्रश्न कुठल्याही पक्षासाठी नाहीये आणि कुठल्याही कार्यकर्त्यासाठी नाहीये. इथले मला प्रामाणिकपणे सांगा, ठाणेकर, सर्वसामान्य ठाणेकर मतदार कोण आहे? मला हात वर करून एकदा सांगा. ठीक आहे. मला एक प्रश्न विचारायचे आहे. मागच्या 10 वर्षापासून एवढा लूटमार आणि भ्रष्टाचार चाललेला आहे या देशात, आणि महाराष्ट्रामध्ये 1 लाख कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे इरिगेशन डॅम आणि इलेक्ट्रिसिटी याच्यामध्ये, तरी पण हे लोक का मतं मागत आहेत? माझा एक प्रश्न आहे नजीब मुल्ला साहेबांना की मेट्रो मुंबईत, नाशिक, पुण्यात चालू झाली तर ठाण्यात का झाली नाही? मेट्रो मुंबईत, पुण्यात, नाशिकमध्ये आणि नागपूरमध्ये चालू झाली तर ठाण्यात का झाली नाही?
मेट्रो मेट्रो प्रश्न विचारलेला आहे, थेट उत्तर हवंय मला. प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, थेट उत्तर हवंय. एकदा पुन्हा सत्य आहे ते प्रूव्ह करून पण देतो, मी उत्तर देतो. ठाण्याच्या मेट्रोच्या बाबतीत जे सांगितलं त्यांनी, मला वाटतं निवडणुकीच्या आधी मला पूर्ण बोलायला देणार असेल तर बोलतो. थोडक्यात बोला, थोडक्यात. ओ द्या बिंदास, कधी पण एनी टाइम वेलकम. वेळ कमी आहे, बोला पटकन बोला. हा. ठाण्याच्या मेट्रोसाठी शासन अग्रेसर आहेत. त्यांनी पूर्ण मेट्रोची अंमलबजावणी अंडरग्राऊंड स्टेशन सारखी केली. पण एक मिनिट पण मेट्रो कुठली पण काम सुरू करण्याच्या आधी त्याचे कारशेडची व्यवस्था केली जाते. एका स्थानिक आमदार व बिल्डर त्याची भूमिका आहे, तिथला कारशेडचा सर्वे करू देत नाही. पोलीस स्टेशनला पत्र आहे आणि तिथे MMRDA मीटिंग लावतो की मी जागा MMRDA मीटिंग लावतो. ऑफिशियल रेकॉर्ड आहे, MMRDA मीटिंग लावतो की मी 150 एकरचा FSI मला द्या, मी तुम्हाला कारशेड बांधून देतो. ती भूमिका मला कारशेड चांगला. ठीक. शिवसेनेचं उत्तर ऐकूया. शिवसेनेचं नेमकं म्हणणं काय ते जाणून घेऊयात. बोला. मेट्रो आणि रिंग रोडसाठी नजीबजी तुमचं म्हणणं झालंय. नजीबजी तुम्हाला तुमचं बोलणं झालेलं, वेळ संपलाय. बोला. हा. मेट्रो आणि रिंग रोडसाठी ठराव पारित केलेला आहे, त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झालेला आहे. परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये इथे शिवसेनेची सत्ता आहे म्हणून राज्य सरकारकडनं त्याची अडवणूक केली जाते. त्यासाठी कारशेडसाठी आरक्षित भूखंड आहे, त्याचं काम तिकडून परवानगी येत नाहीये. मला या ज्येष्ठांना विचारायचे की काय नेमके समस्या आहे तुम्हाला ठाणेकरांच्या, आणि खासदार तुमचा नेमका कसा असावा? आम्हाला खासदार हा 5 वर्षात नाही एकदा भेटणारा नसावा. तो आपल्या मिळणाऱ्या निधीचा पुरेपूर वापर करणारा असावा. नाहीतर इलेक्शन आली की कुत्र्याचे जे हे कसं छत्र्या उगवतात तसे फक्त ठीक. आम्हाला कार्य अहवाल नुसता देणारा ते बोलतायत. आम्हा ज्येष्ठ नागरिकांची हे प्रतिनिधी काय करण्याचं एवढं आम्हाला उत्तर हवं आहे. या समस्या होत्या जनतेच्या आणि उमेदवारांनी त्यांच्या सर्व समस्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाजनादेश आज ठाण्यामध्ये होता आणि इथल्या लोकांचं नेमकं काय म्हणणं आहे ते जाणून घेतलं. आता हा ठाण्याचा गड नेमका कोण राखणार याकडे लक्ष असेल येणाऱ्या निवडणुकीच्या दिवशी. त्यामुळे तुम्ही सुद्धा मतदान करा आणि आपला हक्क नक्की बजावा. इथेच थांबूयात. जय महाराष्ट्र. थेट अचूक बिनधास्त.